लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. नाशिक रोड शासकीय धान्य गोदामात माथाडी कामगाराचा मृत्यू, प्रशासकीय अनास्थाकी घातपात, कामगार वर्गात संतापाची लाट. नाशिक रोड शासकीय धान्य गोदामामध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगाराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नाशिक रोड येथील शासकीय धान्य गोदामात काम करत असताना एका माथाडी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कामगार वर्गात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मृत कामगाराचे नाव अनिरुद्ध कारभारी बर्वे, वय वर्ष अंदाजे 45, नोंदणी क्रमांक 7875 असे आहे. ते नाशिक माथाडी असंरक्षित कामगार मंडळ अंतर्गत टोळी क्रमांक 198 मध्ये नोंदणीकृत कामगार होते. नाशिक रोड येथील शासकीय धान्य गोदामात तेल लोडिंग आणि अनलोडिंगचे काम करत होते. गुरुवारी 28 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास गोदामात ट्रक लोडिंगचे काम सुरू होते. धान्य दीर्घकाळ सुरक्षित राहावे आणि त्याला कीड लागू नये म्हणून गोदामात आणि धान्याच्या पोत्यांवर मोठ्या प्रमाणात रासायनिक पावडरची फवारणी करण्यात येते. ही पावडर गोदामाच्या फरशीवर आणि परिसरात साचल्याने मोठ्या प्रमाणावर घसरडी परिस्थिती निर्माण झाली. याच पावडरवरून अनिरुद्ध बर्वे यांचा पाय घसरल्याने ते जोरात खाली पडले. पडताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीनं नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियनने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. युनियनने नाशिक माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांना पत्र पाठवून या दुर्घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी रासायनिक पावडरचा वापर केला जातो, मात्र यामुळे कामगारांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात का येत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पावडर फवारणीनंतर आवश्यक स्वच्छता आणि सुरक्षा उपाययोजना का केल्या जात नाहीत अशी विचारणा करण्यात आली आहे. कोट्यावधी रुपयांच्या धान्याची साठवणूक असलेल्या शासकीय गोदामांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना अँटीस्लिप सुरक्षा बूट, हेल्मेट आणि इतर सुविधा साहित्य पुरवले जाते का, याबाबतीतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. कामगार संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात अनिरुद्ध बर्वे यांच्या मृत्यूची अधिकृत नोंद घेऊन त्यांच्या कुटुंबियांना तातडीनं अपघात नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात आवश्यक कायदेशीर कार्यवाही करून मृत कामगारांच्या वारसांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली. आम्ही दिवसरात्र मेहनत करून देशाचे धान्य सुरक्षित ठेवतो. धान्याच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना केल्या जातात, मात्र आमच्या जीविताच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? आज अनिरुद्ध बर्वे यांचा मृत्यू झाला आहे, उद्या आमच्यापैकी आणखीन कोणाचा बळी जाणार, असा संतप्त सवाल कामगारांनी उपस्थित केला आहे. या घटनेमुळे नाशिकमधील माथाडी कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून मृत कामगाराच्या कुटुंबाला तातडीनं न्याय आणि नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे. आता प्रशासन या गंभीर घटनेची दखल घेऊन गोदामांमधील सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी ठोस पावले उचलणार आहे का, याकडेही लक्ष लागून राहिलं आहे. कोट: शासकीय धान्य गोदामांमधील माथाडी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेनं समोर आला आहे. अनेक दिवसांपासून या ठिकाणी कामगारांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. मृत बर्वे यांना शासकीय मदतीबरोबरच अशा प्रकारची घटना पुढे होऊ नये यासाठी शासनाने त्वरित कार्यवाही करावी. व्यंकटेश मोरे, कामगार नेते, सरचिटणीस उत्तर महाराष्ट्र BJP कामगार मोर्चा. नाशिकमधील माथाडी कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मृत बर्वे या कामगाराच्या कुटुंबाला तातडीनं न्याय आणि नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल. हेमंत नेहते, शहराध्यक्ष, भाजप कामगार मोर्चा. योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय. मृत कामगाराच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत, विमा लाभ तसेच शासनाच्या नियमानुसार सर्व प्रकारचे
हक्क देण्यात यावेत. जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय आणि मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व हमाल कामगार काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं शासकीय धान्य गोदामातील सर्व हमाल कामगारांनी स्पष्ट केलं आहे. संबंधित कामगाराचे निधन हे कामाच्या ठिकाणी आणि काम करत असताना झालेलं आहे. आजपर्यंत माथाडी कामगार संघटना, हमाल ठेकेदार तसेच शासकीय यंत्रणा यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सहानुभूती, आर्थिक मदत किंवा योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व हमाल कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याबाबतचे निवेदन उपयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक, जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, धान्य वितरण अधिकारी, सचिव माथाडी मंडळ, नाशिक गोदाम व्यवस्थापक, धार शासकीय धान्य गोदाम यांना पाठवण्यात आलं आहे. आपण या ठिकाणी शासकीय गोडाऊन येथे आलेलो होतो. खरं तर शासकीय गोडाऊनमध्ये काम करत असताना माथाडी मंडळामध्ये 198 नंबर आणि 153 नंबरच्या टोळ्या रजिस्टर आहेत. टोळ्या रजिस्टर आहेत याचा अर्थ शासनाने त्यांना सगळ्या सुखसोयी दिल्या पाहिजे. त्यांच्या पगारातून आपण लेवी सुद्धा कट करतो. जी लेवी माणसाच्या मृत्यूनंतर आणि माणसाच्या कामानंतर त्याला जर काही अपघात झाला, त्या माणसाच्या उदरनिर्वाहासाठी असो किंवा त्या माणसाच्या रिटायरमेंट नंतरचा फंड असो, त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी असो, अशासाठी ती लेवी वापरण्यात येत असते. परंतु या ठिकाणी बर्वे नामक एक 38 वर्षाचा युवक माथाडी कामगार म्हणून रजिस्टर असताना काम जे आमच्या माथाडी मंडळाने करायचंय किंवा माथाडी लोकांनी करायचंय त्याच्या व्यतिरिक्त काम त्याला दिलं गेलं. गाडी टू गाडी ट्रान्सफर करण्याचं काम जे आहे, गाडीतूनच गाडी धान्य ट्रान्सफर करायचं, हे असं काम त्याला देण्यात आलं. आणि ते काम करत असताना 12 ते 4 या वेळेस जो काय आता उष्माघाती मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेळ जी ठरवलेली आहे, या वेळेमध्ये कामगारांची काळजी घ्या, त्यावेळेस जास्तीत जास्त उन्हात काम करू नका, अशा वेळेस सुद्धा ठेकेदाराकडून ही गाडी खाली झालीच पाहिजे अशा पद्धतीचं त्यांच्यावर प्रेशर. आणि त्या प्रेशरमध्ये काम करत असताना या उन्हामध्ये त्या माणसाला चक्कर येऊन तो खाली पडला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं या ठिकाणी निधन झालंय. आत्तापर्यंत 2 दिवस झाले भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला ज्या ठिकाणी कळालं त्यावेळेला आम्ही या ठिकाणी आलोय. आत्तापर्यंत ठेकेदाराकडून आणि शासनाकडून कुठल्या प्रकारची मदत बर्वे आणि त्यांच्या कुटुंबियांना झालेली नाहीये. त्यामुळे इथल्या टोळी नंबर 198 आणि 53 रजिस्टर टोळीने हे काम या ठिकाणी बंद ठेवलेलं आहे. तरी मी एक शासनाला आणि ठेकेदाराला आव्हान करू इच्छितो की लवकरात लवकर बर्वे नामक युवकाच्या परिवाराला आपण या ठिकाणी मदत करावी. इथे आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बर्वे ज्या पद्धतीने निधन पावलेत त्याच पद्धतीने अनेक कामगारांना प्रसंग ओढवू शकतो. कारण की या ठिकाणी कामगारांना ना बसायला सोय, ना जेवणाला सोय, एवढंही सोडलं तर त्यांना नुसतं शौचालयाला जायला सुद्धा या ठिकाणी सोय नाहीये. म्हणजेच पाणी पिण्याचं देखील या ठिकाणी सोय नाहीये. आपल्या या राज्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे की या शासकीय अधिकाऱ्यांमुळे हे सगळं आपल्यावर आलेलं आहे. तर असा अधिकारी जो कोणी आम्हाला पाणी आणि सुविधांपासून वंचित ठेवत असेल त्याला सुद्धा मी या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की तू लवकरात लवकर या लोकांना सगळ्या सुखसोयी पुरवण्यात यावा. आणि याच्यासाठी आम्हाला माथाडी बोर्ड किंवा शासनकर्त्यांशी बोलायची वेळ आली तर आम्ही कामगार मोर्चाच्या माध्यमातून वेळोवेळी फॉलोअप घेऊ आणि या लोकांना सुखसुविधांसाठी कसं पूर्णत्वास नेता येईल याची आम्ही पूर्तता करू. धन्यवाद. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.